हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपलं आयुष्य हे कसं एका आरसेसारखं आहे, आरसा, मिरर, ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. अहो, आपण आनंद लोकाला दिला की आपला आणि वाढत जातो. तसंच प्रेम, दुसऱ्याला प्रेम द्या, आपल्याला पण परत प्रेम मिळते. हे आयुष्य एवढं सोपं आहे. जे काही गोष्ट आपल्याकडे आहे ती आपण आपल्याला होते एवढी दुसऱ्याला देत गेलं की सगळं किती सुखाचं बनते. एक मी छोटीशी गोष्ट सांगते. ही खरी खरी घडलेली गोष्ट आहे बिहारमधली. तिथे एक नवरा बायको होते. बायको लोकाचे घरी धुणा भांडी करायची. नवरा काही पडेल ती हमालीची कामं म्हणा, अंग मेहनतीचं कामं करायची. त्यांना एक मुलगी होती, पण दोघांचंही मत एकच होतं. आपल्या मुलीला भरपूर शिकवायचं. आपल्याला शिक्षण नाही. दोघंही अंगठे बहादूर होते. काही त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. पण आपल्या मुलीला आपण भरपूर शिक्षण द्यायचं, शिकवायचं आणि आपल्यासारखं जीवन तिचं होऊ नये म्हणून तिला आपण भरपूर शिकवणं, ही त्यांची एकच जीवनातलं ध्येय होता. मुलगी, तिचं शिक्षण. त्यामुळे तिला शिक्षणाला काही कमी पडू द्यायचं नाही हे ते ठरवलं होतं. मुलगी पण हुशार निघाली बरं का. भरपूर छान शिकत होती. 10वीत ती तिचे जिल्ह्यात पहिली आली. आणि तिचे जिल्ह्यात पहिली आली की वडिलांनी तिला प्रॉमिस केलं होतं, तू का नाही जिल्ह्यात पहिली आलीस की मी तुला ट्रीट देतो हॉटेलमध्ये, पावभाजीचं ट्रीट. विचार करा का, म्हणजे त्यांना हॉटेलमध्ये जाणं, पावभाजी खाणं वगैरे त्यांना आता स्वर्गात गेल्यासारखं, म्हणजे खूप मोठं. आपल्याला वाटते काय ते तेवढं म्हणून. त्यांची परिस्थिती बघा. त्यामुळे म्हणाला होता वडील, तुला मी पावभाजीचं ट्रीट देतो हॉटेलमध्ये जाऊन. मग गेले हॉटेलमध्ये वडील आणि मुलगी. वडिलांनी वेटर आला, काय हवे, एक पावभाजी प्लेट म्हणाला. वडील म्हणाला, मुलगी माझी जिल्ह्यात पहिली आली आहे. वडिलांना कौतुक असतेच की, म्हणून मी तिला ट्रीट देतो म्हटलं होतं. तिला पावभाजी खूप आवडते म्हणून. तसं तुम्ही नाही का खाणार? ते म्हणाले, नाही, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे. तिला आवडते, ती पहिली आली आहे जिल्ह्यात म्हणून तिला मी हे द्या. तसं वेटर म्हणाला, काका तुमच्यासाठी मी देतो, तुम्ही फक्त एकाचे पैसे द्या, तुम्ही खाल्लेलेचे पैसे मी भरतो. आणि तो गेला आणि मालकाला म्हणाला, असं असं एक वडील आणि मुलगी आलेत बघा. मुलगी जिल्ह्यात पहिली आली आहे 10वीला म्हणून वडील देतात, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते एकाचे पैसे देणार, पण मी 2 देतो. दुसऱ्याचे पैसे तुम्ही माझे पगारातनं कापून घ्या, असा वेटर. तसा हॉटेल मालक म्हणाल, तुझे पगारातनं कशाला? दोघांचे मी देतो ना, त्यांच्याकडनं काही पैसे घ्यायला नको आपण. पहिली आली आहे जिल्ह्यात मुलगी म्हणून हॉटेल मालकानं जाऊन अभिनंदन केलं. दोघांनाही पावभाजी खायला किंवा आणि काही हवं तर सगळं दिलं, पॅक करून दिलं त्यांच्या आईसाठी. त्याच्याशिवाय भरपूर मिठाईचे बॉक्सेस दिले. पहिली आली आहे हे आमच्यातर्फे तुला ट्रीट म्हणून. दोघंही खुश झाले, घराकडे गेले. आईलाही दिले, सगळं सांगितलं. नंतर मुलीला एकच स्वप्न होतं, आपण भरपूर शिकायचं, मोठं व्हायचं कोणतरी. आणि आज आपल्याला एवढं प्रेमानं, आपली ओळख नाही काही नाही, ते हॉटेलवाल्यांना ट्रीट केलं. त्यांनाही आपण एक दिवस ट्रीट द्यायची अशीच म्हणून. ती भरपूर शिकली आणि UPSC परीक्षेला बसली आणि IAS झाली. आणि योगायोगानं पुढे तिची पोस्टिंग त्या जिल्ह्याची कलेक्टर झाली ती.
मग ती निरोप पाठवते, आम्ही अमुक अमुक हॉटेलला. हॉटेलवाला खुश. तो काही ओळखलेला नव्हता ही मुलगी वगैरे, असं काय. ते घटना घडली विसरून गेला होता तो. येणार आहे कलेक्टर साहेबा, येणार आहेत आपले हॉटेलला म्हणून एकदम खुश होते. सगळे तयारी केली. मग ठरल्याप्रमाणे मुलगी आली आणि नंतर ती तिचे वडिलांनाही बोलवून घेते आणि हॉटेल मालकाला म्हणतीये, ते दिवशी तुम्ही प्रेमानं किती आमच्याशी ट्रीट केलात, आम्हाला खाऊ घातलात, बांधून एवढे स्वीट्स दिलेत, त्या दिवशी मला कळलं खरंच ह्या जगात खूप चांगली माणसं आहेत. मग आपणही लोकांशी असंच वागायचं, लोकांची अशी चांगली कामं करायची म्हणून मी ठरवली. त्या दिवशी तुम्ही आम्हाला ट्रीट दिलात. आज माझे तर्फे तुम्हाला सगळ्यांना ट्रीट, हॉटेलमधले सगळे नोकर चाकर असतील, मालक असतील म्हणून ती सांगते. आणि त्या दिवशी सगळ्यांना काय हवं तर खावा आणि त्याचं काय बिल झालं तर माझे तर्फे, पर्सनल माझे तर्फे तर बिल तुम्ही घ्यायचंच आज. का म्हणजे तेव्हा तुम्ही माझा दिवस एवढा आनंदी केला होता. आणि त्या दिवशी मला कळलं ह्या जगात खूप चांगली माणसं आहेत, म्हणून आपण माणसांसाठी काहीतरी छान करावं. तुम्ही मला खूप मोठा धडा दिलात आयुष्यात, असं म्हणतीये ती. आणि मग सगळे खुश झाले आणि गेले. आता ह्या गोष्टीतनं आपण काय शिकायचं, म्हणजे जे काही आपल्याकडे आहे तर आपण दुसऱ्याला द्यायला शिकायला पाहिजे. काही आता तो हॉटेल मालक होता, त्याच्याकडे हॉटेलमध्ये काय होतं, हॉटेलमधल्या काही खाण्याचं, काही मिठाई तर हे तर ते न दिला. असं मी प्रत्येकाला काही तुम्ही पैसे द्या दुसऱ्याला म्हणत नाही आहे. तुम्ही काय तुमच्याकडे आहे, ज्ञान आहे, ज्ञान द्या. तुम्ही काही काम करू शकता त्यांच्यासाठी, गरजवंतांसाठी तर करा. अहो गोड बोला तरी, एक दोन शब्द, कौतुकाचे शब्द, त्याला तरी पैसे पडत नाहीत, तरी आपण वापरत नाही कित्येक वेळेला. त्या शब्दांना बिलकुल पैसे पडत नाही. कोणाचं काही चांगलं झालं, अरे अभिनंदन बाळा, छान, असं पुढे कर म्हणायला काही जड जाते का? नाही जात. तरी आपण कित्येक वेळा तिथे पण कंजूसी करतो. त्यामुळे असं करायचं नाही. अहो दोन गोड शब्द बोला, छान स्मित हास्य द्या कोणालाही, किती बरं वाटते बघा. त्यामुळे आपण आयुष्यात हेच शिकायचं असते, जे काही आपण देतो तर आपल्याला परत मिळत असते. हे नाही ते रूपानं लगेच मिळेल असं नाही आहे, वेळ लागेल. पण जे आपण दुसऱ्याला देतो तर आपल्याला मिळत असते. तुम्ही लोकाला आनंद द्या, लोकांचं जीवन समृद्ध करा. तुम्हाला तर हे नाही त्या रूपानं परत मिळणार आहे. हे कायम लक्षात ठेवायचं आपण. नाही ते मी काय करू, मी कशासाठी देऊ त्याला, नाही. जे आपल्याकडे आहे तर द्यायचं. नसलेलं तुम्ही द्या म्हणत नाही मी, किंवा आपल्याला काही कमी करून द्या असंही नाही. जे माझ्याकडे आहे तर दुसऱ्याला द्यायचं. गोड शब्द असतील, आधाराचे शब्द असतील. अहो आधाराचे शब्दसुद्धा किती आपल्याला शिकवून जातात, पण आपण करत नाही. आपण तेच शब्द नेगेटिव्हली वापरतो. लोकाला कसं खाली खेचू शकतो बघतो, लोकाला कसं मनाला दुखावेल तो असं बोलू शकतो. गरज आहे का असं बोलायची? नाही. तुम्हाला होत असलं ते पॉझिटिव्हली चांगलं बोला, नाही ते बोलू नका, हरकत नाही. पण आपण बरेच वेळेला दुसऱ्याला खाली खेचायचं प्रयत्न करतो. असं नाही आपण करायचं. आणि असं कोणी केलं तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि पुढे जायचं.
आपण कायम चांगलं घ्यायचं हे लक्षात ठेवा. कोणाचंही चांगलं घ्या. त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे तर आपण लोकाला देत जाऊया. आपण सुखी आहोत, आपण दुसऱ्याला सुख देऊया. आपण आनंदी आहोत, आपण दुसऱ्याला आनंद देऊया. आपल्याला जे काही आहे, तुम्हाला उत्तम पुरणपोळ्या करायला येतात. आजूबाजूचे नवीन लग्न होऊन आलेल्या मुलींना ज्यांना कळत नाही त्यांना शिकवा ना. कुठलाही असू देत, जे काही आपल्याला येते हे आपण दुसऱ्याला देत जाऊया. हेतनं आपणही आनंदी बनतो, बाकीचे लोक पण आनंदी बनतात. अच्छा, हॅव अ गुड डे.